श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चिन्मयं व्याप्तिं यत्सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1285व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन कृष्ण चतुर्थी, बुधवार, दिनांक 1 नोव्हेंबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 5 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक 157 परमपूज्य महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर आनंद यात्रा 1992च्या वेळी भक्तांशी केलेले हितगुज या आशीर्वादातील पुढील भागाचं मी पठण करीत आहे। या भागात आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात, ग्रंथ हे अभ्यासासाठी असतात। ग्रंथ कधीही गुरु होऊ शकत नाहीत। गुरुमुखातून त्यांचा उपदेश मार्गदर्शन मिळणे हे भाग्याचे असते। हल्ली ध्वनिफितीवर उपदेश ऐकवला जातो, ते केवळ समाधान म्हणून ऐकावे लागते। या परंपरेत शिष्यांनी गुरूंच्या समोर प्रत्यक्ष बसून उपदेश ऐकायचा व आचरण त्याप्रमाणे करायचे अशी पद्धत आहे। त्यामुळे मन निसंशय होते। एकाग्र होऊन सांगितलेले व ऐकलेले यात खूप फरक पडतो। हा संस्कार आहे, परंतु गुरूंचा सहवास सदैव मिळणे ही भाग्यात असावे लागते। सर्वांना ते शक्य होत नाही। काहींना ते ध्वनिफितीतच ऐकून समाधान मानून घ्यावे लागते। हल्लीच्या काळात फोटोवर लॅमिनेशन करतात। ते केले की फोटोची प्रत छपाई खराब होत नाही व फोटो जसा आहे तसाच चांगला कायम राहतो। तसेच गुरुसान्निध्याचे आहे। गुरूंनी केलेले संस्कार नेहमी कायमच राहतात। या गोष्टींचे महत्त्व जाणा। तुम्ही त्या शक्तीची प्रामाणिकपणे सेवा करीत राहा। तुम्हाला जर धर्माचरण करता येत नसेल तर निदान धर्माचा अभिमान बाळगा। अभिमान बाळगला की शक्ती निर्माण होते। महाभारतातील पांडवांच्या विजयाचा त्या दृष्टीने विचार करा। पांडवांनी खूप हाल सोसले तरी धर्म सोडला नाही। धर्माचा सतत त्यांनी अभिमान बाळगला, म्हणून भगवान श्रीकृष्णही त्यांच्या मागे उभे राहिले व लढाईत विजयी झाले। भगवंताने तुम्हाला जन्माला घातले आहे तेव्हा तो त्याचे कर्तव्य म्हणून तुम्हाला खाऊ पिऊ नक्कीच घालेल, परंतु तुम्ही त्याची कर्तव्याच्या भावनेने सेवाही केली पाहिजे। मी ही त्याची सेवा 7व्या वर्षापासून करीत आहे। आता वय 59 वर्ष संपत आले आहे। अनंत हाल अपेष्टा मी सोसल्या आहेत। जेव्हा तो अनुभवाला येतो तेव्हाच कष्ट सुरू होत असतात। कणिक तिंबावी लागते, तशीच मेहनत करायला लागते। या उपासनेचे वैशिष्ट्य हेच आहे की हा गुरुमार्ग पारंपरिक आहे। तोच तुम्हाला अनुभवाला येईल तेव्हा तोच तुम्ही तुमच्या जीवनात अनुसरा। आपल्या आश्रमात अनेक प्रकारचे भक्त येत असतात। त्यातील काही भक्त हे अतिशय भावनाशील असतात। ते त्यांच्या घरातील तसेच बाहेरील सर्व गोष्टी मला सांगत असतात व माझ्या मार्गदर्शनाप्रमाणेही वागत असतात। असे भक्त संपूर्णपणे माझ्यावर अवलंबून असल्याचे मला दिसून येते। त्यामुळे नकळत का होईना त्यांची सर्व जबाबदारी माझ्यावर येऊन पडते। काही भक्त मात्र सुरुवातीच्या काळात अतिशय चांगले राहतात, पुढे मात्र त्यांना वेगळ्याच प्रकारचा अहंकार येऊ लागतो व ते पुढे घसरत जातात। काही असे भक्त स्वतःचे स्थान निर्माण करण्यामागे लागतात। काही भक्त भिक्षुक घराण्यातून इथे आलेले आहेत। भिक्षुक घराण्यातील माणसांना फक्त घेण्याची सवय असते व जमवलेल्या वस्तू स्वतःसाठीच वापरायची सवय असते, त्यामुळे त्यांना त्याचा दोष लागतो। आपल्याला जेवढे लागेल तेवढेच जवळ बाळगावे व जे अधिक असेल त्या गोष्टी दुसऱ्यांना दान कराव्यात, म्हणजे त्यापासून दोष लागत नाही। या गोष्टी मी अनेक वर्षे त्यांना सांगत आलो आहे, परंतु हवा तेवढा फरक त्यांच्यामध्ये लगेच होत नसतो। दान स्वीकारल्यामुळेही खूप वेळा दानाबरोबर दोषही येत असतात, परंतु सर्वांनी दान करीत राहिले पाहिजे। दान करण्याची सर्वांनाच गरज आहे।
इतर वर्णीयांनी ब्राह्मणांना दान द्यावे व ब्राह्मणाने दानातील जेवढे आपल्याला गरज आहे तेवढेच घेऊन उरलेले दुसऱ्यांना दान करावे, अशी खरी दानाची पद्धत आहे. हल्ली खूप ठिकाणी भिक्षुक लोक जास्त झालेल्या दानातील वस्तू विकून टाकतात व संपत्ती बनवतात. हे काही योग्य नाही. या व्यक्तींच्या संततीमध्ये दोष राहतात. असाच एका भिक्षुकाच्या मुलाने मोठे झाल्यावर चोऱ्या करायला सुरुवात केली. शेवटी त्याने एक दिवस स्वतःच्या आईचे दागिने चोरले. अखेरीस पोलिसात बापालाच मुलाविरुद्ध तक्रार करावी लागली. दुसऱ्या एका भक्ताच्या मुलाचेही असेच झाले. त्याला मी व्यवसायात पडू नको म्हणून सांगितले होते, पण त्यांनी ऐकले नाही. भागीदारीसाठी त्यांनी आणखी तिघांना बरोबर घेऊन व्यवसाय सुरू केला. पुढे जे व्हायचे तेच झाले. त्यांच्यात वाद झाले, व्यवसायात खोट आली. अखेरीस हे प्रकरण एका भागीदाराने आत्महत्या करण्यापर्यंत पोहोचले. सुदैवाने त्या भागीदाराने झोपण्यापूर्वी आतून कडी लावली होती, म्हणून हे बाकीचे सुटले. परंतु त्या काळात पोलिसांनी या इतरांना पकडले, तुरुंगात डांबले. त्यामुळे तुरुंगवास, पोलिसांची मारहाणी व बेअब्रू ओघानेच झाली. हे सर्व दोष पुढील पिढीत आल्यानेच सर्व कुटुंबालाही त्रास होत असतोच. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी सर्वांनी दान हे केलेच पाहिजे. मुसलमान मंडळीही हल्ली दर्शनाला येऊ लागली आहेत. ते लोक आमचे ऐकत असतात, पण भक्त आमच्या काही गोष्टी ऐकत नाहीत. ही फार वाईट वस्तुस्थिती आहे. एकदा डाग लागला की तो निघून जात नाही. डाग पडलेला शर्टही पुन्हा घालता येत नाही. करडईच्या तेलाचा डाग पडला तर खूप प्रयत्नाने तो निघून जातो, पण त्याचा वास कायम राहतो व तो शर्ट घालायला योग्य राहत नाही. सर्व भक्तांनी आपले आचार सांभाळावेत, कर्तव्ये पार पाडावीत व अशा डाग पडण्यापासून दूर राहावे. गुरूंच्या मार्गदर्शनाने पुढील जीवनाचा मार्ग अनुसरावा, त्यातच तुमच्या सर्वांचे हित आहे. तुम्ही जर कोणी अपराध केला तर तुम्हाला शासन होणे जरुरीचे आहे. अपराधाला क्षमा करणे हे सुद्धा एक प्रकारचे शासनच आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.